मी आता गावदेवीच्या देवळाच्या इथे आहे आणि इथून आमची गावची देवराई सुरू होते, जंगल सुरू होतं। तर मी आता कुठे चालली ते तुम्हाला दाखवतेच। पण तुम्ही जर माझा गौरंटणाचा व्लॉग बघितलात ना तर त्याच्यात तुम्हाला दिसेल की किती दाट राई आहे आमची। पावसाळ्यात तर खूप जास्त दाट असते, हिरवीगार असते आणि आता पानगळ झाली आहे, त्यामुळे आता काय बदल झालाय तेही तुम्हाला दाखवते। चला। तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागे जो वेल पसरलाय लांबपर्यंत, तो गायदळीचा आहे किंवा ज्याला रान चिंचोका म्हणतात। तर तो तिथून चालू झालाय आणि पूर्ण अशा वळ्या 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 होत होत इथपर्यंत आलाय, सगळीकडे पसरलाय। तो खूप जुना आहे, साधारण 150-200 वर्ष तरी जुना असावा। आणि वरपासून असं पूर्ण सगळीकडे असं एक जंगल तयार झालंय या वेलेमुळे। खूपच इंटरेस्टिंग आहे ना हे। आमच्या जुन्या घराच्या आसपासचा परिसर जंगलाचा असल्यामुळं माझ्या लहानपणीच्या आठवणीत जंगल दडून बसले। जंगलात आमच्या घराबरोबर 4-2 घरं होती, पण हळूहळू सगळे रस्त्यालगत राहायला गेले, जिथं एसटी यायची। आता जंगलात आलं की लहान झाल्यासारखं वाटतं। तुम्ही तुमच्या लहान मुलांना जंगलात भटकंतीसाठी नेता का? न्यायलाच हवं। झाडावर चढणं काय असतं, नदीत डुंबणं काय असतं, पक्ष्यांची साद ऐकणं काय असतं, हा सगळा अनुभव लहान मुलांनी घ्यायलाच हवा, जेणेकरून त्यांचा अनुभव विश्व आणखी समृद्ध होईल। आणि हो, अर्थातच यासाठी जंगल टिकवणंही गरजेचं आहे। मी आता आली आमच्या गावातल्या राईमध्ये असलेल्या दत्ताच्या देवळाच्या इथे। हे मंदिर जुन्यातलं आहे, साधारण 100-150 वर्ष तर नक्की झाली आहेत। आणि मी इथून आता जाणार आहे या छोट्या वाटेने आमच्या जुन्या घराकडे। तर मी इथे का आली आहे, कारण परवा दिवशी मी आले होते तर तेव्हा इथे खूप करवंद दिसली आणि म्हणलं आहेत कच्ची करवंद तर घेऊन जाऊयात। तर म्हणून मी आली। आता आली तर आणायचे, घरी जाऊन काही आंबा फणस धरलेत का तेही बघून येणार आहे। तर चला। मी आता आमच्या जुन्या घराकडे आलीये आणि तुम्ही जर माझा पपनसाचा व्लॉग बघितला असेल तर त्याच्यामध्ये मी याच घरापाठीमागे असलेल्या पपनसाच्या झाडावरनं फळं काढलेली आहेत। बघितला नसेल तर नक्की बघा, मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देते। आणि इथे आल्यावरती इतकं शांत वाटते, पक्ष्यांचा आवाज येतोय, गारवा आहे इथे आणि सगळ्या जुन्या आठवणी ताज्या झाल्यात। बाबा आता घरापाठीमागे असलेल्या फणसाच्या झाडावर चढलाय आणि फणस लागलेत ते तयार झालेत का ठोकून बघतोय। झालाय का तयार? अजून झाला आहे पण काटे परतायला पाहिजे अजून। तयार झाला ते काय आज 8 दिवस जातील, मग काढू येऊ। ये मग खाली, इकडे पण आहे पण हा पण लहान आहे। टूनी बिचारी दमली उन्हातनं चालून, त्यामुळे सावलीत बसून टाकली टुन्याने। दमला टू ना? हो। ही घरापाठीमागची आमची विहीर आणि वावर नसल्यामुळं खूप दिंडा आला इथे आता ऊन, तर बाबा थोडं साफ करतोय। मी लहान असताना या विहिरीचं पाणी उपसायला आमच्याकडे बैलांचा रहाट होता, हाती रहाट होता आणि इथून पाटानं पाणी सगळ्या झाडांना शिंपलं जायचं। ही माझ्या पणजोबांच्या काळातली आहे। आणखीन या विहिरीचं वैशिष्ट्य असं आहे की या विहिरीचं पाणी कधी आटत नाही। पूर्वी दुष्काळ पडायचा तेव्हा पाणी यासाठी गावातले अनेक वाड्यातले लोक आमच्या इथे पाणी घ्यायला यायचे, नंबर लावले लागायचे, आज ह्या वाडीतले उद्या दुसऱ्या वाडीतले असे नंबर लावून पाणी घेऊन जायचे। आता नळ पाणी योजना किंवा सरकारी पाण्याच्या योजनेमुळे पाणी सगळीकडे आलंय, पण मूळ वैशिष्ट्य या गावात पहिली विहीर ही अशी की जिथे पाणी अजिबात आटत नाही। विहिरीत बरेच मोठे बेडूक पण आहेत आणि एक कासव पण आहे, पण आता काय एवढी पानं पडली आहेत त्याच्यात काय दिसणार नाही। मी ना आता करवंदाच्या पानाची टिपाणी करते, मी पण एक केली आहे।
बांधलेलं हे घर आपलं? किती हे जुनं आहे? घर माझ्या पणजोबाने म्हणजे सर्व 250 250 वर्षापूर्वी घर बांधलेलं आहे. एवढं जुनं आहे? हो. आणि हे सुद्धा कसं काढणार नव्हतं, आम्ही 3 वर्ष तसं ठेवलं होतं घर. पण काय झालं, इथे बिबट्याचा वावर वाढला. बिबट्याने इथे माझ्याने 3-4 पिल्लं घातली होती आणि त्यामुळे इकडे लहान मुलं फिरतात, पलीकडे नदीवर कपडे धुवायला बायका येतात, त्यांना काय धोका होऊ नये म्हणून हे घर उतरवलं खाली. नाही अजून दगडी बांधकाम चौथाला सगळं आहे तसाच आहे अजूनही. जुन्या घरात कसलं इकडनं मागणं माकडं हाकवायचं आपण. आणि इकडे घरदार कोणाचंच नाही ना, आसपास कोणी नाही, वस्ती नाही, त्यामुळे ते घर हे करावं लागले. चला तू ना, घराकडून तर जाऊन आले, आता मुख्य ज्या कामासाठी आलीये करवंद काढायला, तर मी पुन्हा दत्ताच्या देवळाच्या इकडे जातेय. तिथे खूप करवंद आहेत. ही करवंदाची फुलं आहेत आणि भरपूर करवंद धरले तिथं. भरपूर आहेत. अजून पिकायला वेळ आहे. मस्त आहे. आता येणारी कोकणातली जी फळं आहेत, तर ती कोकणातल्या काम करणाऱ्या माणसांसाठी, जी लांबपर्यंत चालत जातात किंवा जंगलामध्ये लाकडं बिकडं गोळा करायला जातात, तर त्यांच्यासाठी निसर्गानं केलेली सोय आहे. कारण त्यांना पटकन पाणी मिळत नाही, अवेलेबल होत नाही. तर जरी 4-5 कच्ची करवंद खाल्ली किंवा 2 काजूची बोंड खाल्ली तरी तात्पुरती तहान भागते. त्यामुळं मला वाटतं की निसर्गाची किमयाच आहे ही. आता एवढी करवंद काढून झालेली आहेत आणि आता ही घेऊन मी घरी जाते आणि मस्त लोणचं घालते त्याचं. मगाशी धुतलेली करवंद आता मी एका कापडावरती सुकशी घालणार आहे थोडा वेळ, आणि थोडी वाळल्यानंतर मग मी ती चिरणार आहे. करवंद स्वच्छ धुवायला लागतात, कारण त्याला चीक असतो. त्यामुळे 2-3 वेळेला धुतल्यानंतर मी आता ती सुकशी घालतेय. करवंदांना चीक असतो, त्यामुळे विळीला आणि हाताला थोडंसं तेल लावून घेणार आहे आणि त्यानंतर ही करवंद वाळली आहेत आता, तर मी ती चिरायला घेते. खरं थोडं किचकट काम आहे करवंद चिरणं हे. करवंदाचं लोणचं वेगवेगळ्या प्रकारे घालतात, काही जण अख्खं पण घालतात, अख्ख्या करवंदांचं. तर मी चिरून घालणार आहे आणि त्यानंतर कुंदा काकू पण आहे माझ्या मदतीला, कारण त्या करवंदांच्या ज्या मोठी करवंद आहेत त्यांच्या बिया काढायच्या, त्यामुळे थोडं अवघड आणि वेळ खाऊ काम आहे. त्यामुळे आधी मी चिरून घेते आणि नंतर बिया काढायच्या. कुंदा काकूला थोडी देठ वेगळी करून देते मी करवंदाची, म्हणजे चिरायला सोपं जातंय.
कुंदा काकू करवंदाचं गाणं म्हणूया की काहीतरी रचून. तू बोलणार का माझ्याबरोबर? हा म्हणते चल. बोलते हा. दारी करवंदाचं झाड झाड ग, दारी करवंदाचं झाड झाड ग, जाते करवंद वेचाया वेचाया ग, जाते करवंद वेचाया वेचाया ग, आणते करवंद वेंचुनी वेंचुनी ग, आणते करवंद वेंचुनी वेंचुनी ग, त्याचं घातलं लोणाचं लोणाचं ग, त्याचं घातलं लोणाचं लोणाचं ग, किती लागते चवदार चवदार ग, किती लागते चवदार चवदार ग. पहिली ओळ काय होती? दारी करवंदाचं झाड दारी करवंदाचं वंदाचं झाड झाड ग, दारी करवंदाचं झाड झाड ग. कसलं भारी. इथं बसल्या बसल्या आम्ही हे रचलेलं आहे गाणं आणि आम्ही म्हणतो आहोत. करवंद चिरून झालीत आमची आणि आता महत्वाचं काम म्हणजे त्यातल्या बिया काढायच्या. तर मी आणि कुंदा काकू हाताला तेल लावून घेतलंय अगोदर आणि त्यातल्या बिया काढणार आहे. मोठ्या करवंदाच्या बिया काढायला सोपं जातं, छोट्या करवंदाच्या थोडं किचकट पडतं काम. पण बिया काढल्यामुळं लोणच्यात करवंद तुरट लागत नाही म्हणून बिया काढायच्या. हे हिराच्या गाडीने पण काढता येईल ग? नाही गो, हिर मोडून जाईल कारण ते ताट भरपूर बिया. हिर मोडून बी पटकन निघणार नाही. चाकूनच काढायला एवढा वेळ लागतो. बहुतेक संध्याकाळ होणार आपल्याला लोणचं घालायला. करवंदाच्या बिया वेगळ्या करून झालेल्या आहे. आता लोणचं घालायला तयार आहे. लोणच्यात घालायला मी हिरव्या मिरच्या आणि थोडं आलं वाटून घेणार आहे. त्याच्यात थोडंसं मीठ घालतेय. आणि ते वाटून घेते. याच्यात तिखट घातलं नाहीये मी कारण माझं वाटून झालेलं आहे मिरची आणि आलं. तर आता मी हे सगळं पातेल्यात घेते करवंद, त्याच्यावरती हे वाटलेलं घालणार आणि मीठ घालून थोडा वेळ ठेवून देणार आणि त्यानंतर थोडंसं पाणी सुटायला लागलं की मग बाकी मसाला जो आहे आणि फोडणी ते त्याच्यामध्ये घालणार आहे. थोडं मी वगळून ठेवते मिरचीचं, लागेल तसं मग थोडं वरनं घालणार. त्यातच आता मी आपली जी मोहरी असते ती थोडी उन्हात ठेवली होती आणि त्यानंतर त्याची पावडर करून घेतली आणि ती मी आता 2 चमचेच घालते. जेवढं मीठ घातलंय तेवढीच मोहरी पावडर पण घालते. हे सगळं व्यवस्थित कालवून घेणार आहे मी आणि आपल्याला लागेल तसं नंतर आपण मेथी किंवा मोहरीची पूड परत ऍड करू शकतो किंवा मिरची सुद्धा आणखीन हवी तर घालू शकतो. मगाशी मी चिरलेल्या करवंदांमध्ये मोहरीची पावडर, मीठ आणि आलं मिरची हे सगळं वाटलेलं मी ह्याच्यात घालून ठेवलं होतं आणि कालवून थोडा वेळ ठेवून दिलं होतं म्हणजे थोडंसं नरम होईल, पाणी सुटेल मिठामुळे म्हणून. तर आता फोडी नरम झालेल्या आहे आणि त्याच्यामध्ये मी ही
केलेली फोडणी घालणार आहे। ह्याच्यामध्ये मी मेथी भाजून घेतली, मेथीचे दाणे, आणि ती मिक्सरला लावून पावडर करून घेतली। त्याच्यानंतर फोडणीमध्ये हळद, हिंग आणि मेथीची केलेली पावडर असं आहे। आता मी थोडी थोडी घालणार आहे, एकदम सगळी फोडणी घालणार नाहीये। 1-2 चमचे घालून कालवून घेणार आणि त्यानंतर मग बरणीत भरल्यानंतर मग वरून आणखीन फोडणी घालणार लागेल तशी। त्याच्यामध्ये मी कुठलाही विकतचा मसाला वापरलेला नाहीये आणि तिखटही वापरलेलं नाहीये। मस्त वास येतोय मेथी आणि मोहरीचा। आता अंगाबरोबर आहे तेल आणि बरणीत भरल्यानंतर उरलेलं सगळं घालणार। माझं करवंदाचं लोणचं घालून होत आलंय। भारतीय खाद्य संस्कृतीत बहुतेक सगळ्या भाज्यांची लोणची घातली जातात आणि प्रत्येक गावानुसार, प्रत्येक प्रांतानुसार लोणचं घालायची पद्धतही वेगळी असते। आता लोणचं घालायला माझ्यासोबत कुंदा काकू होती मदतीला, त्यामुळे लवकर झालं। तर गावाकडे ही पद्धत अजूनही शाबूत आहे की उन्हाळ्यातनं पापड, कुरड्या किंवा लोणची घालायला गावातल्या आजूबाजूच्या बायका एकमेकींकडे जातात। तर आणि ते सगळं घालून झाल्यानंतर आपण जो केलेला पदार्थ आहे तो त्या बायकांना सुद्धा थोडा थोडा चवीसाठी दिला जातो। तर तसंच मी आता हे लोणचं 1-2-4 दिवस मुरलं की त्यानंतर थोडंसं चवीला कुंदा काकूला देणार आहे। माझी आत्या इथेच राहते जवळ, तर आत्याकडेही थोडंसं देईन आणि पुण्यातल्या मित्रमंडळींसाठी लोणचं घेऊन येणार आहे। करवंदाचं लोणचं घालून तयार आहे माझं आणि तुम्ही बघू शकता की किती सुंदर रंग आहे त्याचा। हे आता मी खाल्लं तर छान लागणारच आहे, पण हे जेवढं जास्त मुरेल तेवढं ते आणखीन चविष्ट लागेल। त्यामुळे मी आता हे मुरायला ठेवून टाकते। मुरल्यानंतर ह्याचा रंगही थोडासा बदलतो। तुम्ही मला बघितलं हे लोणचं घालायची पद्धत खूप सोपी होती। काल मी करवंद रानातनं घेऊन आले, खरं तर कालच लोणचं घालणार होते मी, पण ऊन इतकं होतं त्यामुळं आल्यावर खूप थकायला झालं, त्यामुळे आज लोणचं घातलंय मी। तर करवंद आणली, धुवून घेतली, छान सुकशी घातली, चिरली आणि त्यानंतर मेथी मोहरीची पावडर आणि साधी फोडणी आपली हळद हिंगाची, त्यानंतर मीठ, मिरची हिरवी आणि आलं, एवढ्याच गोष्टींमधून मी हे लोणचं घातलेलं आहे। तुम्ही करवंदाचं कुठल्या वेगळ्या पद्धतीने लोणचं घालत असाल तर ते मला सांगा, किंवा तुमच्या गावात कुठली रानफळं असतील किंवा कुठल्या भाज्यांचा वेगळ्या पद्धतीने लोणचं घालत असाल तर मला ते नक्की सांगा। आणि हा व्लॉग कसा वाटला हेही नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा।